हाय सगळ्याला नमस्कार. तर आले बघा आज खुरपं बिरपं घेऊन आणि तुम्हाला एक काहीतरी दाखवायचंय म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय. आता ही कडवांच्या कोणी बघितल्यात का आणि कोणाकोणाला आवडते ते सगळ्यांनी बघितलं असेल पण कोणाकोणाला आवडते ते सांगा. तर झाडाला किती एक घेतली मागं टाकते आणि हो का हे दोन बघू असंच घावले तर घावले आहे का नाही. तर दाखवा म्हणलं तुम्हाला. आणि यात माटाची भाजी पण आहे हवा कडवांची टाकते खिशात आपल्या. बघू गावलं तर गावलं. आणि आज मेन मुद्या आपण खुरपं घेऊन आले आणि रान पण असं आहे का नाही नुसतं घुसघुशीत घुसघुशीत का खुसखुशीत म्हणते ती ग मावशी भुसभुशीत. मग काय आता मावशीच असते आपल्याला हे करायला. अगं ही 2 दिवसात उरकन मावशी आहे का ना. इतकं तर भारी आहे का नाही नुसतं हात लावूस तर असं हे होतं या. आणि मालक ती पण चांगली आहे ती बघा एक नंबरच आपल्यासारखेच गरीब. आणि गवत पण चांगलं आहे. म्हणजे कालचा माझा तसा पहिला दिवस असल्यामुळं मला इतका तर त्रास झाला तर शेवटी माझं हाताला फोड येऊन फुटला. आणि सकाळी पीठ मळताना चपाती लागताना अशी चपाती भाजताना मला हे झालं थोडेसे आग झाले. मग मी परत बघितलं की मला हाताला फोड येऊन फुटलं. म्हणलं कालच्या ह्यानं येळ्यानं असं झालं. तर लय काय इकडं नाही ते निम तिकडे गेले ते मटेरियल टाकायला निम इकडं आहे ते. इकडं आम्ही 4 जणच आहे आणि मालकीने सकट 5 जण आहे. तर बया इकडं तर का घाणच आहे काय करणार. गावा शेजारी म्हणल्यावर असंच असतंय बघा. राहू दे हा चालू म्हणजे जेव्हा सुट्टी झाली बघा चालू झालं म्हणते त्या. जसं काय म्हणते ते जसं आपल्याला बाया बोलतात तसं काय ग नशे बाय ग पाणी मी इथं येऊ तर पाणी पण बंद झालं बघा. धुते आता आलं 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 तर बघा पाणी बंद झालं आणि असं मोकळं चांगलं पाणी दुतू आणते जरा चांगलं. उरक ठीक आहे सर. आता एक माझी मावशी आहे बघा एकाच वयाचा आहे. आता तिनं मला मावशी म्हणाय मी तिला मावशीच म्हणते ती माझ्याच नावाने हातच मारते. माझ्यापेक्षा बारकी आहे तरी मावशी आहे. तर धुते आता हात. तर इथं नदीचं पाणी आहे कसं आहे. तर या जेवण करायचं सगळ्याने. जेवणात दाखवते काय काय आणले आज. बटाट्याची भाजी ते काल कसं मला लय सांगितलं होतं पदार्थ बेसन पोळी करायची ते ताई येता येईना पण काय नाही फक्त तेल चटणी आणि रात्रीची पोळी आणली होती काल. मग आज लय पटापटा उरकली. तर दुसलं तोंड बिन आले आले इथं शापू भाजी आणि इकडं भेंडी म्हणजे तुम्ही म्हणताल की रानातलं सारखं दाखवते पण कसं काय की तुम्हाला पण बघायला भारी वाटतंय हे का नाही काय काय रानात आणि सीताफळ तर नुसतं डोळं आले त्या सीताफळ सगळ्या रानातनच हीच आहे सीताफळ. तुला नाही मला कालवण माझं बटाटाच आहे. हो बघ थांब तुला दाखवते. तू असे बटाटे हो बघ बटाटाच आहे दिसलं का.
तर मावशी गडबड चालली मला उरक की कालवण बिलवण घे म्हणून. ते बघा जेवण ते आणि कडावरनं पाता आणली या दिसती का कड किती लांब आहे तो का ती नारळाचं झाड ती हिकल्या कडपर्यंत आली. पण हिथून तिथून लय गावात म्हणजे ह्या सरीला हिथं तर गावात होतं का नाही बोलायचं कामच नाही का दिसत असेल तुम्हाला. आणि आता पुढं तर लय आलं या पण आपण हार मारत नाही कुठल्या गोष्टीची. कशाला हे करायचं आहे का नाही. आपण कामाला आले म्हणल्यावर मग आधी विचारलं मालकीनीला मी व्हिडिओ करते तुम्हाला पटतंय का नाही तुमच्या रानात. तर होय म्हणल्या मग करा म्हणल्या मग केलं म्हणजे चालू केलं. आधी त्यांना काय माहिती नव्हतं पण आता शेजारीच होत्या म्हणल्या बसल्या होत्या मग त्यांना विचारलं मी तर बर म्हणल्या असं देखी म्हणल्या. काय आता काय आमचं काय रान काय हे आहे काय तसं. तर दाखवते आपलं पुढचं गावात किती आहे किती नाही आहे का नाही. तुम्हाला बोलते पण माझा हात चालूच आहे दिसतंय. आणि तुम्हाला तर सांगितलं ही रान असे भुसभुशीत आहे का नाही लयच भारी आहे. हात लावूस तर निघते कालच्या सारखी काय दगड विगड काय नाही ते ना काय नाही ते. तरी आमच्या इथल्या बाया म्हणत होत्या की तू रानात जाती आणि व्हिडिओ करू नको तसलं कुठल्या मालकांना पटायचं नाही ते. मी म्हणलं मी आधी मालकांना विचारेन नाही तर मला कामालाच नको. कारण का मग घरचं काय दाखव तुम्हाला आहे का नाही. रोजच माझं तोंड मग परत त्या मग बाया म्हणल्या नको ये कर म्हणल्या तुझं एकटीचं आम्हाला दाखवणं. मी म्हणलं कशाला तुम्हाला दाखवते कशाला काय करते म्हणलं मी. आणि तसं पण कोणाला पटतं नाही पटतं आहे का नाही. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर मी नाही कोणाला दाखवत आणि कायच नाही. हे आपलंच असं. तर झालं आता अजून 1.5 तासाने सुट्टी होईल. 1.5 तासाने घरी जायचं. घरचं काय कामाला काय वाटत नाही आणि रानातल्या पण कामाला काय वाटत नाही. तसं पण आपल्याला सवत आहे. या हाताने हे करायचं म्हणल्यावर कालचा फोड आलेला ते दुखतोय ले आणि खुरप्यानं काही होत नाही. आणि कालचं कसं होतं की एवढा मोठा भला मोठा आहे इळा आणि ते असं हे असं हाणून इथं रुतायचं त्याच्यामुळं हे फुटला. तर दाखवायचं तुम्हाला पुढचं. तर असलं गावात बघून मला असं वाटतंय की माझ्याकडे एखादं शिर्डी नाहीतर काहीतरी रेडी असावी. तसं पण मला भाव त्या दिवशी देत होता पण मी म्हणलं मी बारामतीला राहते आणि नको मला. मग त्याने बारक्या बहिणीला दिली तिकडं रेडी कारण का तिचं जमीन ती आहे. मी म्हणलं मी पण कशी पण ॲडजस्ट करते या दे म्हणलं परत आल्यावर. तर ते मला म्हणलं बघू मी तुला देतो घेऊन. म्हणजे कसं की कशाने नाही कशाच्या नाद लागलं म्हणजे बरं असतं या. घरात पण बसून ये बोर होतंय माणसाला. काहीतरी उद्योगधंदा पाणी काहीतरी पाहिजेलच माणसाच्या मागाला काय का नाही का मावशे. अगं तुझ्या आवाजाला काय कोणी म्हणते वय की बाबा खरंच. खरं आहे. अगं सगळ्याची माणसं तसली असते ती ग. तुझे माणसं करू नको. तर बघा कसलं भुसभुशीत गावात निघते का नाही. पाहिले का कशी बोलते खोटं म्हणूनच कसं वाटतंय तुला ग सारखं. तर मला काल तशी कमेंट आली की रातायला पण न्यायचं का नाही. तर रातायला उठणंच होत नाही तर मी रातायला कधी नेऊ कामाला आणि त्यांनी कधी करावं काम. तसं पण 10 वाजता ते असतं का नाही
मग आल्या असत्या. मी आता सकाळी त्यांना 11 वाजता फोन केला. मी म्हणलं ताई उठला का नाही अजून, तर मला म्हणल्या आताशी तोंड धुतलंय बघ मी. बरं म्हणलं असू द्या मग, कारण का रात्री तिकडं कार्यक्रम होता, मग तिकडंच गेलतो. मग ते लय उशीर होते तिकडं, पण मी लगेच आले 10 वाजता. 10 नाही, मी 9 वाजताच आले. म्हणलं बाबा आपल्याला उद्या सकाळ कामाला जायचं. शेवटी उशीर व्हायचा ती झालाच मला उठायला, पण उशीर झाल्यासारखं पटापटा कामं पण झाली, तसं पण काय नाही एवढं. मग मी फोन केल्यावर मी म्हणलं आता 11 वाजले, ते म्हणलं कधी उठायचं आहे. मला म्हणलं मी रात्री 2 वाजता झोपली आहे. बरं म्हणलं जाऊ दे म्हणलं मग. तर अजून सनदादा पडलाय वाटतं आजारी, त्याला नाही गेलत ती. आता त्याला बी दवाखान्यात नेलंय का कसं काय माहिती, सातच आली तशी वाटतं दवाखान्यात. बघू आता घरी गेल्यावरच काय होतंय काय नाही. आणि तसं पण त्यांना जायचं होतं रत्तायला कुठेतरी, त्यांचं महत्वाचं जरा थोडंसं काम होतं. ती त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मला जायचंय कुठेतरी म्हणून. तर म्हणलं जाऊ द्या, लेकरं सोडा दोन्ही पण म्हणलं माझ्यापाशी. आणि तिलाही मैया लावते लेकरांना, त्याच्यामुळं लेकरांना बी काय वाटत नाही, मग राहते त्या. आणि पुरींपेक्षा सनूलाच बघायला नाद आहे चुलत्याचा. सारखा नाना 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 करतो, मला पण सारख्या नानी नानी करतो, त्याच्यामुळं त्याला इकडंही वाटतंय. आता बघू त्यांचं कसं होतंय कसं नाही. तर चला आता एवढी एक पात लागून अजून एक पात लागल आणि मग सुट्टी होईल. बोला. बोलत बोलत जायला मी माग राहिली मावशी, तू पुढं पळ आली या, जा तू. गच भरली माझी सरी, हो का गच भरली का नाही, तरी मला मावशी म्हणते जा पोरे आणि बाटली भरून घेऊन या जा. बाटली भरलेली आहे. चालली बाय मावशी ऐकली लेकीचं काम. आण आण, उंच पकतय ग त्याच्यामुळं. आण सगळ्यालाच पिऊ दे. अहो तुम्ही जेवण बी केलं नाही आणि पाणी पण नाही म्हणल्यावर कसं. होय. हा पाऊस पण आलता, तर म्हणलं आता लयच पाऊस येतो काय की, पण नाही लय आला. बरं झालं बरं झालं, आजच आलाय. अहो काल पण तसं झालं की सुट्टीच्या टायमाला पाऊस आला. तुम्ही काल कुठं होता? हो का नाही तर शेजारी केळीच्या पलीकड. हा इथं अजून बाहेर आहे तिकडं 5 भाभीच्यात. हा काय त्यांचं माहित नाही, पण ते भाभी म्हणून आहेत ते त्यांच्यात. हा त्यांच्यात दगड होते की, पण गावात चांगली येत होत काढायला. येत होते की. हा मग तेच की, मग आज सकाळ तुमच्या रानाचेच कौतिक चाललंय व कसलं पोळी होऊन रान आहे म्हणून. गवतात दगड नाही ते ना काय नाही ते, नुसतं म्हणून तर उरकलंय खुरपण. आता तिकडलं ते 6 दिवस झालं खुरपते ते तिकडं वाटतं. होता का? हा होय. हा नाही नाही, हे रान लयच भारी. मग आम्ही आधी सकाळचा आमचा विषय चालला होता की पाऊस आला तर हे रानाला खुरपायला यायचं नाही. तसंच झालं की 10-15 मिनिटं आला पाऊस, झाला अंगाचा राडा थोडासा आणि झालं मग चांगला खुरपायला लागला. अजून परत अजून चांगलंच यायला लागलं खुरपण. म्हणजे कसं असतंय की मालकीन चांगली असली का नाही रानाची पण, आणि किरकिरती नसली का नाही भारी होतंय बघा. काय किरकिर करत बसायची, आम्ही बी लोकांच्यात काम केले ते आम्हाला माहिती आहे कसं. मग काय हा हा हा
आणि काम पण उरकते का नाही नसल्यावर किरकिर ती काय. किरकिर नाही केली पाहिजे हो. हम्म. आम्हाला तर तिथं पाण्याशिवाय बोलत नाही ती. हा. उरका, उरका, उरका. आता मी पाणी प्यायला बसलं आता जेवलं होतं असं. आणि त्यांना पण माहिती आहे की आम्ही पण आल्यापासून हात बंद नाही आहे का नाही, चालूच आहे आमचा 24 तास. आल्यापासून किती उलट भरा 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 घेतलं मग चांगलं केलं. महाग राखलं नाही काय नाही चांगलं घेतलं सगळ्यांनी. तर ही रोजचा सराव आहे. हा आम्हाला नाही वसारावलं. तुम्ही तर शेतकरी आहे की व. काय पण एवढं नाही की म्हणजे की मी नसते जास्त करून हा तवा तरच. म्हणजे कसं असतंय मालकीन म्हणल्यावर ती वेगळंच आलं आहे का नाही, बाया आल्या तर तेवढ्यातनच. मग काय आता तुम्ही लोकांनी सरपायचं नाणं बसायचं कसं कसं तर वाटतं मग काय. पाणी प्यायचंय का प्यायचंय की. घर पिलं तर चला आता किती पाणी पिऊन बायचा घ्यायला.